नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज इम्पॉर्टंट असा टॉपिक घेणार आहोत, की जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा आहे. म्हणजे सरळ सेवा असो, एम-पी-एस-सी असो आणि पोलीस भरती कोणत्याही परीक्षेसाठी उपयुक्त असा टॉपिक आहे. रिझनिंगचा की आकृत्यांची संख्या मोजणे. प्रत्येक पेपरला यावर क्वेशन विचारला जातो. पोलीस भरती, सरळ सेवेसाठी. तर पाहूयात बघा. आज सुरू करूयात. तर चौकोन आणि चौरस मोजणे. बघा आता पहिला पार्ट आहे. चौकोन आणि चौरस मोजणे. तर आता आपल्याला काय 2 हे करायचंय. चौरस आणि चौकोन. तर चौकोन म्हणजेच काय बघा आता. चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन असतात. म्हणजे त्याची ठराविक अशी आकृती नसते. ज्याला 4 कोन असतात. कोणताही कोन हा तर 4 कोन असणारा चौकोन होतो बघा. हा पण चौकोन झाला. हा पण चौकोन होतो. काय? हा पण चौकोन होतो किंवा हा असा असेल त्यालाही 4 कोन येतो. 3 आणि याला 4 कोन. म्हणजे ज्याला 4 कोन असतात तो प्रत्येक कोन प्रत्येक आकृती चौकोनाची असते. पण चौरसाची तशी नसते. चौरसाचं काय असतं? चौरसाचं काय असतं तर सर्व बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे ह्या जेवढी मापी असेल ते एवढी त्या आणि ह्या म्हणजे चारही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या कोनाला काय म्हणजे आकृतीला काय म्हणतात आपण? चौरस म्हणत असतो. त्यामुळे बघा चौकोनांची संख्या वेगळी येईल आणि चौरसांची संख्या आपल्याला वेगळी येईल. तर बघा आता ही आपल्याला एक आकृती दिली, तर त्याच्यातले चौकोन आणि चौरस किती आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. तर बघा आधी आपण काय करू? आधी चौकोन काढू. काय काढू आपण? चौकोन. चौकोन कसे काढायचे बघा. आता सोपी आकृती दिली. आपण नंतर अवघड आकृतीकडे जाऊयात. सुरुवातीला आधी सोपी समजून घेऊयात. बघा, तर ह्यात काय करा नंबरिंग करायची डायरेक्ट. काय करायची नंबरिंग 1 आणि 2. काय करायचं परत उभ्या 1 आणि 2. आता काय करा आपल्याला जर चौकोन काढायचे असेल, तर काय सरळ-सरळ बेरीज करा. 2 आणि काय? या 2 आणि 1 किती झाले? 3 झाले. अशी उभ्याची बेरीज करा. 2 आणि 1 किती झाले? 3 झाले. जर आपल्याला चौकोन काढायचे असेल, तर ह्या काय करायची अशा उभ्याची बेरीज आणि अशी उभ्याची बेरीज आणि आडव्याची बेरीज करून दोन्हींचा काय करायचा? गुणाकार करायचा. आपल्याला काय मिळून जातात? चौकोन मिळून जातात. मग अशी आडवी किती आले? 3 गुणिले काय? उभ्यांची बेरीज किती आली? 3 किती झाले मग? 3 त्रिक 9 किती झाले? 9 हे जर मिळाले आपल्याला काय मिळाले? चौकोन. आता बघा आपण आता चौरस पाहूयात. काय? आता चौरस. चौरसांची संख्या कशी काढायची? तर बघा चौरसांची संख्या काय काढायची? अशी उभी आणि आडवी याची काय करायची? जोड लावायची. काय करायची? अशी जोड लावायची. बघा किती झाले? 2 गुणिले 2. 2 ची आणि ह्या 2 ची जोड लावायची. 2 गुणिले 2 काय? 2 गुणिले 2. परत काय करायचं? आणि राहिलेला अंक प्लस करायचा. त्या गुणाकार करायचा आणि त्यात राहिलेला अंक काय करायचा? 1 राहिला म्हणून काय? इथं 1 प्लस केला. किती झालं? 2 4 आणि 1 किती झाले? 5. किती झाले? 5. मग आपल्याला चौरस किती मिळाले? तर चौरस मिळाले 5 आणि चौकोन किती मिळाले आपल्याला? तर 9. बघा, पण चौरस आणि चौकोनातला फरक आहे. त्यामुळं चौरसांची संख्या वेगळी मिळते आणि चौकोनाची संख्या वेगळी मिळते. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा आता तशीच आकृती फक्त जास्त हे येतं. तर बघा आता चौकोन आणि चौरसच मोजायचेत आपल्याला. तर सरळ-सरळ पाहूयात आपण. तर आपल्याला सर्वात आधी काय आकृती बघायची आणि डायरेक्ट नंबरिंग करायची. तर आधी आपण काय करू? 1 नंबरला काय काढूयात? चौकोन काढूयात. काय करू? चौकोन. बघा आता चौकोनांची संख्या. चौकोनांची संख्या कशी काढायची असते? तर उभ्यामध्ये जेवढे अंक येतात त्यांची बेरीज आणि आडव्यामध्ये जेवढे बेरीज येतील त्यांची बेरीज अंकांची बेरीज आणि दोन्हींचा गुणाकार. बघा आता अंक नंबरिंग करू. 1, 2 आणि 3. परत आडवीला 1, 2 आणि 3. बेरीज करा. 3 आणि 2 5. 5 आणि 1 किती? 6. बघा 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. बेरीज काय आली? अशी 6 आली, अशी 6 आली. तर या दोन्हींची काय करायचं आपल्याला? दोन्हींचा गुणाकार करायचा. दोन्हीचा गुणाकार केला ते आपल्याला चौकोन मिळून जातात. बघा हे 6 इकडले 6 आणि इकडले 6 गुणिले 6 बघा किती झाले? 6 6 36 किती झाले?
आपल्याला 36 किती काय मिळाले हे चौकोन मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे चौकोन मिळाले आपल्याला 36 आता आपल्याला चौरस काढायचे. आता बघा 2 नंबरला काय करू आपण चौरस. चौरसाचं काय सर्व बाजू समान असतात. तर चौरसाचं काय करायचं आपल्याला तर जोडी लावायची. 2 इकडल्या कॉलमची आणि इकडल्या कॉलमची जोडी लावायची आणि त्यांचा गुणाकार आणि परत राहिलेल्या अंकाची बेरीज करायची. बघा आता इथं किती जोड्या लागतात? बघा इथं 1 जोडी लागली. किती झाले? 3 ची जोडी लागली. म्हणजे काय 3 गुणिले 3. परत काय करायचं? प्लस करायचं. परत काय? आता इथं काय लागली? 2 ची जोडी लागली. म्हणून इथं परत 2 आणि राहिले किती आता? एकच राहिला. म्हणून काय? हा 1. प्लस काय करायचा? 1. किती? 1. बघा आता किती झाले? 3 त्रिक 9. बेदुने 4 आणि हा 1 5. किती हा 1 सॉरी आता इथं किती? 1. किती झाले? 9 4 13. 13 आणि 1 14. किती झाले? 14. मग किती आले? चौरस मिळाले किती आपल्याला? चौरस मिळाले 14 आणि चौकोन मिळाले किती आपल्याला? 36. बघा किती फरक आहे. तर चौकोन किती? 36 आणि चौरस किती? 14. चौरस कसे काढायचे बघा. डायरेक्ट इकडल्या उभ्याची आणि आडव्याची एक जोड लावायची आणि त्यांची बेरीज करायची. जोडी लावून त्यांची काय करायची? बेरीज करायची. बघा ह्या दोन्हीची जोडी लावली म्हणून 3 ची जोडी लागली. प्लस परत काय या 2 ची जोडी लागली म्हणून 2 आणि राहिलेला जो मोठा अंक असेल तो 1. बघा आणि त्यांचं काय? बघा 3 त्रिक 9 बेदुने 4 आणि 1 9 4 13 आणि 1 14. किती चौरस? 14. चला तर आता आपण नेक्स्ट बघूयात पुढचा. बघा आकृतीत चौरसाची आणि चौकोनांची संख्या किती आहे? बघा पहिल्या आकृतीत आणि ह्या आकृतीत फरक आहे. बघा नंबरिंग करून टाका आधी. नंबरिंग करा 1 2 3 4 परत 1 2 आणि 3. आधीच्या आकृतीत जेवढे उभे होते तेवढेच आडवे होते. पण ह्यात बघा आडवे जास्त आहेत, उभे कमी येतं कॉलम. तर आता सरळ सरळ बेरीज 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10. किती झाले? 10. इथं बघा 3 आणि 2 5 आणि 1 किती? 6. अशी बेरीज आपली 6 आली, अशी 10 आली. आता बघा आपल्याला चौरस काढायचे आहेत. चौकोन काढायचे आधी. चौकोन. चौकोनच काढायचे असेल तर काय करायचं? सरळ सरळ दोन्हींचा गुणाकार. इकडली बेरीज प्लस इकडली बेरीज आणि इकडली बेरीजचा काय करायचं आहे? गुणाकार. बघा 10 गुणिले 6 किती झाले? 10 60. हे काय मिळाले आपल्याला? चौकोन मिळाले. आता आपल्याला काय करायचंय? चौकोन मिळाल्यानंतर काय आता चौरस. बघा चौरस काढायचे आपल्याला. काय मिळायचे? चौरस. चौरस काढायचे असेल तर आपल्याला काय करायला लागतं? आपल्याला आधी काय करायचं? जोडी लावून घ्यायच्यात. बघा इथं इकडला शेवटचा कॉलम आणि इकडला शेवटचा कॉलम अशी जोडी लावायची. सेम सेम अंकाची जोडी नाही लावायची. काय करायचं? इकडला शेवटचा कॉलम आडवा आणि शेवटचा उभा कॉलम. बघा इथं किती 4 ची आणि 3 ची जोडी लागते. बरोबर? दुसरी जोडी काय लागते? 2 ची आणि 3 ची जोडी लागते. बरोबर? आता ह्या 2 ला कोणती जोडी नाही राहिली. मग काय करायचं? आधी जोडी लावलेली लिहून घ्या. बघा 4 गुणिले 3 प्लस काय करायचं? पुढची जोडी 2 गुणिले 3 2 गुणिले 3. आता परत काय राहिलं? आता बघा पुढच्या जोड्या लागत नाहीत. जोड्या नाही लागल्या, जेवढ्या शेवटला राहिले तर काय करायचं? त्यातली सर्वात मोठी संख्या जी आहे ती त्याला प्लस करायची. इथं किती आहे? 2 आहे. म्हणून काय प्लस काय करायचे? इथं 2. आधी काय होतं? 1च राहत होता म्हणून 1 प्लस केला होता. तर आता इथं काय? इथं 2 राहतात. म्हणून काय केलं आपण आता? 2 प्लस केले. बघा आता करा 4 त्रिक 12 3 दुने 6 आणि हे 2 की 12 आणि 6 18 18 आणि 2 किती? 20. किती? 20. मग आपल्या चौरसांची संख्या किती आली? तर 20 आणि चौकोनांची संख्या किती आली? तर 60. बघा मग एकदम सोपं आहे. सरळ सरळ बेरीज करून ही अशी आडवी उभी बेरीज करून गुणाकार केला तर चौकोन मिळतात आणि चौरसासाठी आपल्याला काय जोडी लावावं लागतात. हे उभ्याची आणि आडव्याची शेवटच्या जोडी लावायची.
जो कॉलममध्ये शेवटला अंक राहील तो त्यात काय करायचा प्लस करायचा. इथं 2 राहिला म्हणून 2 प्लस केला. आधीच्यामध्ये 1 राहत होतं म्हणून आपण 1 प्लस केला होता. तर आता बघा पुढला नेक्स्ट क्वेशन पाहूयात. खालील आकृतीत आयतांची संख्या किती आहे? आता बघा आयतांचे काढायचे. आतापर्यंत आपण काही चौकोन आणि चौरस काढले होते. बघा आयत हाच एक प्रकारचा काय असतो? आयत हाच एक प्रकारचा काय असतो? चौकोन असतो. कारण की आयताला पण 4 कोन असतात. त्यामुळं काय आयत हा चौकोनामध्येच मोडतो. पण आयताचं काय समोरासमोरील बाजू सेम असतात आणि दोन्ही समोरासमोरील. पण आयत हाच एक काय प्रकारचा चौकोन असतो. त्यामुळे बघा चौकोनासारखं सोडवायचं त्याला. बघा करा नंबरिंग 1, 2, 3 आणि 4. 1, 2 आणि 3. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 ने हे बघा आता 4 आणि 3 7, 8, 9 आणि 1 किती 10. किती 10. मग बघा आयत बरोबर काय मग? आयत बरोबर काय या दोन्हींचा गुणाकार. किती आले? इकडले 10, इकडले 6. किती झाले? 60. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 60. पर्याय क्रमांक किती? 1 मध्ये 60. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे? आता काय काढायचं आपल्याला? चौकोन काढायचा आहे. इथं काही चौरस वगैरे दिलं नाही. आपल्याला फक्त चौकोन काढायचे. बघा ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याला. चौकोन आहेत. तर बघा आकृतीमध्ये काय करायचं? नंबरिंग करून घ्यायची. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 1, 2, 3, 4 आणि इथं काय? 5. बघा बेरीज करा. 6 6 आणि 5 किती? 11. 11 आणि 4 15. 15 आणि 3 18. 18 आणि 2 20 आणि किती? 21. 21. किती झाली बेरीज आपली? 21. आता उभी बेरीज बघा. 5 आणि 4 9. 9 आणि 1 10 आणि 10 आणि 3 आणि 2 5 15. किती झाले? 15. 15 आणि इकडे 21. बघा ह्याची बेरीज अशी जर अंकाने केली तर तसंही ठीक आहे. पण याला शॉर्ट फॉर्ममध्ये अजून एक बेरीज वेगळ्या पद्धतीने करू शकता. आता इकडे बघा हे किती येतं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आहेत. इथं किती आहेत? 6 आहेत. मग काय करायचं? हे 6 घ्यायचे, त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. तुम्हाला टोटल अंकाची बेरीज मिळून जाईल. 26 सत्त 42. 42 भागिले 2 किती आले? 21. बघा तुम्हाला 21 मिळून गेले. आता इकडे बघा उभं तसंच करा. बघा 5 गुणिले त्याच्या पुढचा अंक घ्या. किती? 5 च्या पुढचा अंक 6 भागिले काय करा? 2 करा. बघा बेत्रिक 6 आणि 5 किती? 5 त्रिक 15. किती आलं? 15. हे बघा 15 मिळालं. म्हणजे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. जी दिलेली संख्या आहे शेवटची 5 त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आणि 2 ने भाग द्यायचा. 5 त्रिक 15 हे बघा मिळून गेलं. तुम्हाला पूर्ण बेरीज करण्यापेक्षा शॉर्ट म्हणजे 2-3 सेकंदातच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याचे निम्मे करायचे. बघा मग आता आपल्याला काय चौकोन विचारलंय. आता चौकोन बरोबर काय मग? इकडली बेरीज किती? 21 आणि इकडली किती आली? 15. 21 गुणिले 15. 15 एक 15. चला 1 15 दुने 30 आणि 31 किती आले? 315. काय आले? 315 आपल्याला चौकोन मिळतील. पर्याय क्रमांक किती? 2 मध्ये 315. बघा अशा पद्धतीने चौकोन आणि चौरस आपण शिकलोय. आता पुढचं बघा. आता पार्ट 2 मध्ये आता पार्ट 2 मध्ये आपल्याला काय आता त्रिकोणांची संख्या, चौरस, त्रिकोण आणि आता काय चौकोन आणि आयत पण पाहिले आपण. आता काय आपण त्रिकोण पाहूयात. बघा त्रिकोणांची संख्या मोजणे. तर बघा त्रिकोणांची संख्या कशी मोजायची? तर बघा आता सिंपल छोटी आकृती म्हणून आपण असे मोजू शकतो. बघा असे किती? 1 परत काय? हा 1 2 हा 1 3 किती झाले? 3 त्रिकोण झाले. किती झाले? 3 त्रिकोण झाले. तर बघा पण आपल्याला जर मोठी आकृती आली तर काढायला मुश्किल जातं, अवघड जातं. त्यामुळे काय करायचंय बघा, त्रिकोणाची संख्या कशी मोजायची? जसे आपण आधी नंबरिंग करत होतो तसंच करायचं बघा. किती 1 आणि 2 बघा काय केलं आपण 1 आणि 2 नंबरिंग केले आणि आता हेच त्रिकोणाची संख्या अशीच निघते बघा. त्रिकोण बरोबर काय सर्व अंकांची काय करायचं बेरीज करायची. 2 + 1 किती झाले? 3. म्हणून या पूर्ण आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? 3 असं आहे बघा.
हे मोठा 1 आणि ह्याचे 2 पार्ट केलेले म्हणजे हे 2 आणि मोठा 1 3 म्हणजे किती 3 त्रिकोण झाले आणि बेरीज करून अशी. बघा आता त्याच्यात थोडं पुढे जाऊन आता काय आकृतीत किती त्रिकोण आहेत बघा. आता थोडी मोठी आकृती तर काय डायरेक्ट नंबरिंग जसं आहे तसंच 1, 2 आणि 3 किती झालं 3 आणि 2 5 आणि 1 किती 6 म्हणजे काय 3, 2, 1 किती 3 आणि 2 5 आणि 6 किती झाले एकूण त्रिकोण 6. पर्याय क्रमांक किती 1 मध्ये. काय करायचं जेवढे त्रिकोण आहेत ना त्याच्यात नंबर टाकायचे. नंबर टाकून काय करायचं त्यांची बेरीज करायची. बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 अशी बेरीज इथंही करू शकता किंवा साईडला टाकूनही तुम्ही बेरीज करू शकता. बघा आता पुढं हे बघा आता पुढचे आकृती बघा त्रिकोण काढा. आता बघा याच्यात थोडी त्रिकोणी पहिले आकृतीत आणि या आकृतीत फरक आहे. बघा पहिलेलं काय होतं सरळ-सरळ एका त्रिकोणाचे 3 पार्ट केले होते. किती 1, 2 आणि 3. पण ह्याच्यात काय केलंय एका त्रिकोणाचे 3 पार्ट केलेत. पण परत एका पार्टचे परत काय डबल एक पार्ट केलाय. डबल एक भाग केलेला आहे. त्यामुळं काय आहे बघा हे थोडं व्यवस्थित बघून घ्या. यात कसं करायचं ते. ह्याच्यात बऱ्याच जणांची चूक होते. तर बघा पहिल्यासारखे जसे तसे पहिले आधी काय करा, ही रेष विसरून जा आणि पहिले 3 जसे पार्ट आहेत तसेच करा. बघा 1, 2 आणि 3 आपल्याला असं येत होतं. 1 आणि 2 आणि 3 यात कळत होतं आपल्याला किती करायचे ते. फक्त काय झालंय आता, आता एक पार्ट एक्स्ट्रा झालाय. तर काय करा मग 1, 1, 2 आणि 3 हे झाले एका ह्याचे सुरुवातीचे. पण परत काय झालंय ह्याच एका ह्याचे परत 2 पार्ट झालेत. मग त्याला परत सेपरेट करा. बघा आता हे 1 आणि हे काय? हे 2 या त्रिकोणाचे 2 पार्ट झाले म्हणून हा 2. बघा आता करा त्रिकोणाची संख्या. करा बेरीज. त्रिकोण बरोबर काय मग हे 3 परत काय हे 2 प्लस हा 1 आणि प्लस काय करायचं आपल्याला आता जो एक्स्ट्राचा परत काय लागलेला आहे आपल्याला 2 लागलेला आहे. हा बघा हा 1 2 लागलेला आहे. मग तो पण 2 यात ॲड करा. बघा 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 2 8 किती झाले 8. बघा सर्व अंकांची बेरीज किती 8 म्हणून किती 8 त्रिकोण. फक्त यात काय करा यात गफलत करू नका. हे सेपरेट आहे ना याचे 2 पार्ट झालेत म्हणून हा 1 आणि हा 2 काय करा ही करा आणि ते मिळून जाईल तुम्हाला. मग सर्वांची अंकांची बेरीज केली 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 किती 8 बघा. तर त्याच्या पुढे जाऊन थोडं पाहूयात बघा. दिलेल्या त्रिकोण आकृतीत किती त्रिकोण आहेत बघा आता. हा त्रिकोण त्या त्रिकोणापेक्षा एकदम डिफरंट आहे. हा येऊन पण गेलेला आहे. पोलीस शिपाई 2019ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर बघा हा त्रिकोण बघा. काय करा सरळ-सरळ पहिले जसे या तिन्हीचे मेन पार्ट कोणते कोणते? 3 आहेत ना 3 सरळ-सरळ घ्या. बघा, बघा 1 हा पूर्ण त्रिकोण धरा आधी. 1 हा 2 आणि हा 3 बरोबर. हा काय झाला? हा एकच त्रिकोण धरला आपण पूर्ण. परत हा दुसरा आणि हा तिसरा. पण बघा आता आपण काय केलं तर जो हा त्रिकोण आहे त्याच्यात परत काय येतं? परत 3 पार्ट आहेत. मग त्याला पण नंबरिंग करा. बघा हा 1 तर ऑलरेडी आहेच. इथं 2 आणि इथं काय 3. आता बघा जेवढे अंक दिलेत त्या सर्व अंकांची बेरीज केली की तुम्हाला काय मिळतात? त्रिकोण मिळून जातात. बघा आता त्रिकोण बरोबर काय मग? हे बघा हे 3 आधी मोठे त्रिकोण 1, 2 आणि 3. हे 3, 2 आणि हे बघा 3 हे 2 आणि हा 1 बरोबर. आता परत काय राहिलेले हे काढले. ह्या मोठ्या त्रिकोणाचे 2 आणि 3 किती? 2 आणि 3 बघा मग 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 2 8 आणि 8 आणि 3 11 किती 8 आणि 3 किती 11. मग एकूण त्रिकोण किती मिळाले आपल्याला 11. पर्याय क्रमांक किती 2 मध्ये एकूण त्रिकोण 11. काय सर्व अंकांची बेरीज केली काय तुम्हाला 11. जरी असं नाही म्हणलं तरी असंही कळून जाईल बघा 3 आणि 3 6 6 आणि 4 किती हे 2 6 आणि 2 8 8 आणि 2 10 आणि हे 11. इथं जरी बेरीज केली तरी तुम्हाला फास्ट उत्तर मिळून जाईल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा
त्रिकोण किती त्रिकोण आहेत बघा. हा त्रिकोण थोडासा वेगळा आहे. याचं काय केलंय उभा त्रिकोण परत ती मध्ये पार्ट केलाय. म्हणून बघा आधी सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर एवढ्याच त्रिकोणाचा विचार करा. या त्रिकोणात किती येतं तर सरळ सरळ आपण काढत होतो 1, 2 आणि 3 किती झाले बघा बेरीज करा. 3 अन् 2 5 आणि 1 6 म्हणजे 3, 2 आणि 1 किती 3 अन् 2 5 आणि 1 6 आणि हे बघा आता काय करा ही रेष विसरून जा आणि हा पूर्ण त्रिकोण बघा. मोठा त्रिकोण. मोठ्या त्रिकोणात किती होतात 1, 2 आणि 3 म्हणजे काय बघा 3, 2 आणि 1 किती 3 अन् 2 5 आणि 1 6 म्हणजे हे 6 त्रिकोण आणि परत काय ह्याच्यामुळं हे 6 त्रिकोण म्हणजे टोटल किती झाले 12. हे 6 प्लस हे 6 किती झाले 12. पर्याय क्रमांक 2 मध्ये 12. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा आता हा थोडा वेगळा आहे. कारण अवघड पण आहे थोडंसं बघा SRPF 2019ला आणि प्रत्येक परीक्षेत येतो हा क्वेश्चन आहेत. थोडं बेसिक सुरुवातीला बघूयात. बघा अवघड जाऊयात आपण. ते बघा ह्याच्यात किती त्रिकोण आहेत. एक चौरस दिलाय आणि त्याच्यात 2 कर्ण काढून त्याचं पार्ट केलंय. तर आता काय करायचं आपल्याला ह्यातलं काय करायचे त्रिकोण काढायचे आपल्याला. काय करायचे तर त्रिकोण काढायचे. बघा आता किती त्रिकोण तयार होतात तर बघा इथं काय होतं 1 तयार होतो. हा एक त्रिकोण होतो. हा काय होईल 2 होतो. हा एक काय होईल 3 होते आणि हा एक काय 4 होते. काय करायचं सरळ सरळ नंबरिंग करायची. 1, 2, 3 आणि 4 असे हे तर सरळ सरळ किती 4 त्रिकोण होतात. पण काय करायचं अशी आकृती आली सरळ सरळ आकृती आली नंबरिंग टाकायची. त्याच्या दुप्पट करायचे तेवढे त्रिकोण तयार होतात. इथं किती आहे नंबरिंग 1, 2, 3 आणि 4 किती 4 पर्यंत आली. 4च्या काय करायचं डायरेक्ट दुप्पट करायचं. 4 दुने किती 8 तर किती 8 त्रिकोण तयार होतात. काय करायचं डायरेक्ट दुप्पट करायचं. नंबर टाकायचा शेवटचा जो येईल त्याच्या दुप्पट करायचं. किती 8 मग असा त्रिकोण आला. आता इथून पुढं असा त्रिकोण आला ही आकृती आली की डायरेक्ट काय करायचं 8 धरायचे. तिथं बेरीज किंवा नंबरिंग टाकतच बसायचं नाही. सरळ सरळ दिसलं की 8 बघा आता. आता ह्याच्यात परत त्याच आकृतीचे काय केलं 2 पार्ट केले. काय त्याला अर्ध्यातून परत कट केलं. परत 2 पार्ट केले. मध्ये मध्ये आकृती आडवी केली. तर बघा ह्याच्यात पण काय विचारले आपल्याला त्रिकोण. मग टाका नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि किती 6. किती झाले 6. आता बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. शेवटचा अंक काय आला आपला आता 6 आला. शेवटचा अंक आला 6. म्हणजे पहिल्या आकृतीत काय केलं आपण जेवढा शेवटचा अंक आला त्याच्या दुप्पट केलं. आता बी तेच करायचं. आता त्रिकोण विचारलेत म्हणून शेवटचा अंक 6 आला. त्याचे काय करा दुप्पट करा. किती 6 दुने 12. मग एकूण किती त्रिकोण तयार होतील तर 12. बघा 3 नंबर पर्याय क्रमांक 12. काय अंक टाकायचे शेवटच्या अंकाचे काय करायचे दुप्पट करायचे. बघा एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये तुम्हाला सगळं त्रिकोणाची संख्या मिळून जाईल. बघा आता पुढचा क्वेश्चन. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? बघा आता थोडं थोडं वाढत चाललंय. तर बघा आता आपल्याला अशी आकृती दिसली की आपल्याला सरळ सरळ काय माहित होतं की 8 त्रिकोण तयार होतात. तरी पण पाहूयात 1, 2, 3 आणि 4 किती 4 अंक आहेत. 4 गुणिले किती 2 म्हणजे किती 8 तयार होतात. तर ह्याच्यात 8 तयार होणार आणि ह्याच्यात पण काय होणार 1, 2, 3, 4 4 दुने 8 म्हणजे काय ह्या आकृतीत 8 तयार होणार. ह्या पण आकृतीत 8 तयार होणार. बघा 2 आकृत्या जेव्हा जॉइंट होतात ना, एका रेषेने जेव्हा सलग येतात ना, तेव्हा या रेषेमुळं 2 एक्स्ट्राचे त्रिकोण तयार होतात. बघा हा एक त्रिकोण तयार झाला. हा एक त्रिकोण तयार झाला आणि दुसरा हा एक त्रिकोण तयार झाला. हा एक पूर्ण मोठा त्रिकोण झाला. म्हणजे किती हा एक आणि हा एक किती झाले 2 त्रिकोण तयार झाले. म्हणजे एकाच जॉइंटने 2 त्रिकोण तयार होतात. म्हणून बघा आता एकूण त्रिकोण किती होते मग हे 8 परत हे 8 किती झाले 16 आणि परत ह्याच्यात 2 एक जॉइंट झाल्यामुळं किती 2 ॲड झाले. किती झाले 18 16 आणि 2 18. पर्याय क्रमांक किती बघा 2 मध्ये 18 तयार झाले. बघा अशाच पद्धतीने समजा आता पुढे एक जर आकृती असती ना, अशी अशी एक आकृती असती. परत इथं जॉइंट केलं असतं तिला. इथं एका रेषेने जॉइंट केलं असतं. तर काय झालं असतं हे 8 हे 8 आणि परत इकडं पण 8 तयार झाले असते
आणि इथे जे जॉइंट केलाय, या जॉइंटमुळं काय होतं 2 त्रिकोण तयार होतात. म्हणजे काय 8 दुनी 16, 8 त्रिक 24. 24 आणि हे 2 26 आणि हे परत 2 28 म्हणजे किती 28 त्रिकोण तयार झाले असते. बघा अशा पद्धतीने काय आकृती दिसली की 8, 8 ठेवून घ्यायचे आणि डायरेक्ट जॉइंटच्या ठिकाणी 2, 2 तयार होतात. ते एक्स्ट्राचे 2 बेरीज करून टाकायची. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता आधीचं आकृतीत बघितले ना तेच पद्धतीची आकृती बघा आता किती त्रिकोण आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4. 4 दुने काय 8 आपल्याला तर फिक्स माहिती आहे. 1, 2, 3, 4. 4 दुने काय 8 आणि एका एका जॉइंटमुळे किती तयार होतात तर 2 होतात. म्हणजे बघा इथं हे 8, हे 8 आणि हे 2 किती झाले 8 दुने 16 आणि 2 18 आणि परत काय आहे, खाली एक जोडलेले आहे. हा एक त्रिकोण आहे. हा तर सेपरेट एकच आहे. ह्यात काय एकच त्रिकोण तयार होईल. त्यामुळं हा एक ॲड करावा लागेल आपल्याला. काय 18 आणि 1 19. किती झाले? एकूण 19. बघा किती पर्याय क्रमांक 1 मध्ये 19. हा एस-आर-पी-एफला दौंडला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बघा इथे 19. आता काय आहे, खालील आकृतीत किती कोण आहेत? बघा किती कोण येतं ते काढायचे आपल्याला. कोन म्हणजेच काय? हा बघा हा एक समजा आता हे 2 आहे तर इथं काय? हा एक कोन तयार झाला. यालाच काय म्हणतात? कोन. बघा अशी आकृती असेल तर हा किती? एक कोन झाला. तर अशा पद्धतीने किती कोन आहेत? तर बघा हे बघा इथे एक असा एक तयार होतो, असा होतो, परत असा, असा, असं मिळून कोन तयार होतं. तर बघा काय सरळ काय करा 1, 2, 3 आणि 4 नंबर टाकून घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 8, 9 आणि 1 10. किती? 10. काय करायचं? इथं किती कोण तयार होतील? तर 10. काय करा? सरळ बेरीज करा. 4, 3, 2 आणि 1. किती झाले? 4 आणि 1 5 आणि हे 3 आणि 2 1 5. 5 आणि 5 10. किती? 10 कोण तयार झाले. म्हणजे काय करा? प्रत्येक ह्याच्यात अंक टाका आणि पूर्ण अंकांची काय बेरीज करा. बेरीज केल्यानंतर किती कोण तयार होतील ते आपल्याला सरळ-सरळ मिळून जाईल. किती? 10 कोण. एकूण आकृती किती? 10 कोण तयार झाले. बघा अशाच पद्धतीने आपण काही टॉपिक महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपल्याला नवनवीन टॉपिक जे पुढचेही टॉपिक मिळून जातील.